रन ही जोडी आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन्ही फलंदाज या ठिकाणी दाखल झाले आहेत. दोन्ही टीम जर आपण विचार केला फॅन बेस फार मोठी आहे. दोन्ही टीम सातत्याने एकमेकांसमोर येत असतात आणि या बॅटलची सातत्याने प्रत्येकाला आतुरता लागली होती. एका बाजूला उर्वी 11 इलियास तारापूर टीम आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आई जीवदानी विरार या दोन संघांमध्ये ही एक अतिशय महत्त्वाची लढत. चला लवकरात लवकर सामना सुरुवात करायची आहे. टायमर ऑन केलं जाईल. थोड्याच वेळात ज्या पद्धतीने चेंडू पडेल 25 मिनिटे तुम्हाला दिले गेलेत 5 षटकांसाठी. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकणं अनिवार्य असेल आणि तसं जर घडत नाही आहे, वेळ जर तुम्ही जास्त घेतायत तर 6व्या षटकामध्ये एक खेळाडू तळीयाड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. याची नोंद घ्या. राजकुमार आणि किरण ही जोडी आपण पाहतोय. राजकुमार आणि किरण ही जोडी आपण पाहतोय. 6 षटकांचा मॅच असेल. मागच्या मॅचमध्ये जो संघ पराभूत झाला त्या संघाला विनंती असेल आपला कॅप्टन आपल्या आयोजकांशी आपण संपर्क साधून घ्यायचा आहे. पहिलाच बॉल इथून पॅटर्न पॅडमध्ये होता, चांगला खेळून काढला आणि इथून मिडॉनला एक धाव मिळताना पाहायला मिळते. सिंगल पहिल्या बॉलवरती येताना पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती अभिषेक आहेत. एक लिडिंग बॉलच्या भूमिकेमध्ये अभिषेक यांना आपण पाहतोय. अनुभव प्रचंड त्यांच्याकडे आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाले. चेंडू क्रमांक 2 घेऊन अभिषेक गोलंदाजी मार्कवरती असेल. एक स्मूथ रनअप, एक चांगली आर्म ॲक्शन त्यांची आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवरती स्लॉक स्वीप दाखवत असताना आणि बॉलला सरळ पाठवून दिले मिड विकेट सीमारेषा पलीकडे. लॉंग स्ट्रिक्ट षटकार 6 धावा. चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. इथून पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट करत असताना मैदानामध्ये किरण यांना आपण पाहतोय. चांगला स्लॉक स्वीप त्यांनी दाखवला. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमध्ये येताना आपण पाहिलं. 2 चेंडूंचा केला टिकडी झालाय आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. चेंडू क्रमांक 3 घेऊन गोलंदाजी मार्कवरती येतोय. इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रायसिंग डिलिव्हरी होती. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हरीश पाटील यांना आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं श्री सत्यानंद स्पोर्ट्स कोपरी टीमला ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणणं एक वन ऑफ द ग्रेट कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने 3 चेंडूंचा केला टिकणी झाला आहे. संघाची धावसंख्या फलकावरती 7. पुढचा बॉल या ओव्हरमधील रनअपमध्ये थोडंसं इथून प्रॉब्लेम निर्माण होताना पाहायला मिळतोय. फील्ड पोझिशनचा जर आपण विचार केला तर शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहतोय. त्यानंतर डीपमध्ये मिड विकेट आहे. लॉंग ऑन मिड ऑफ आणि त्यानंतर कव्हरला एक शतषक आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंट आपण पाहतोय. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॉलच्या लाईनमध्ये इथून आलेले नाही आहेत. सरळ चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची साम त्या ठिकाणी झाले. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल इथून बाकी आहेत. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक पहिला सध्या प्रगती पथावरती आहे. षटकाला नंतर चांगली इम्प्रूव्हमेंट. अजून एक चांगला बॉल आणि इथून या बॉलवरती विकेट प्राप्त होताना पाहायला मिळते. किरण यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता परंतु त्यानंतरच्या काही चेंडूंमध्ये अक्षरशः नाचवलं होतं आणि इथून या बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळते. गॉन. मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3rd पोझिशनवरती 7 धावा फलकावरती लागल्यात आणि एक विकेट आतापर्यंत गमावला गेलाय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. बॉलिंग अटॅक इथून मजबूत आहे. त्या मजबूत बॉलिंग अटॅकला इथून 2 हात करायचे आहेत उर्वी 11 इलियास तारापूर चिंचणी टीमला.
आणि आतापर्यंत जो खेळ त्यांनी दाखवला आहे, चांगला खेळ आतापर्यंत दाखवला आहे बॉलिंग अटॅकने. त्यांना बॅटिंग करत असताना आता एका बाजूला राजकुमार आहेत आणि आसिफ ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर युवा पिढीसाठी एक मोटिवेशन असतं, खूप काही शिकण्यासारखं असतं. जर तुम्ही मनापासून जर हे क्रिकेट बघत असाल तर तुम्ही खूप काही शिकू शकता या क्रिकेटमधून. त्यासाठी तुम्हाला इथून लक्ष वेधित करणं फार गरजेचं असतं. त्यांचे आर्म ॲक्शन तुम्हाला रीड करणं फार गरजेचं असतं. शॉर्ट सिलेक्शन इम्प्रूव्ह करणं, सर्व काही गोष्टी जर तुम्ही जवळून पाहिल्या तर तुमच्यामध्ये सुद्धा एक चांगल्या क्रिकेटरची छाप पडेल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटकार आल्यानंतर जे कमबॅक इथून केले गेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अभिषेक यांच्या मदतून जबरदस्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 7 धावा स्कोर करते आपल्याला पाहायला मिळत आहे. या टीममधून आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अनेक सारे विकेट हॅट्रिक आपल्या इतिहासामध्ये त्यांनी नोंद करून ठेवल्यात आणि इतिहासाच्या पानावरती धूळ जरी लागली ना तरी इतिहास बदलत नसतो. हे दर्शवून देणारं हे क्रिकेट आहे. आज 40+ हाफ आपण पाहतोय. 8 संघांचा प्रवास आपण पाहिला. सध्या तरी सेकंड हाफमधून सेकंड मॅच आपण पाहतोय या दोन टीममध्ये. आणि टॉप 8मध्ये पोहोचणारा संघ आपण पाहिला. उच्चेरी दांडी संघाला काय खेळ दाखवला. दोन्ही सामन्यांमध्ये मजबूत बॉलिंग अटॅक आणि मजबूत बॉलिंग अटॅकवरती पाय पसरायला भाग पाडलं होतं दोन्ही सामन्यांमध्ये. ऑफ ड्राईव्ह चांगला केला त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला शतक पोहोचेल. अभिजित यांना आपण पाहतोय. एक धाव या बॉलवरती मिळाले. किरण धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूचा केला या ठिकाणी झाला आहे. ओव्हर नंबर 2ला इथून सुरुवात झाली आहे. राजेश योगी यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. दुसऱ्या षटकामध्ये एक अतिशय संयमी खेळाडू. आणि दुसऱ्या बाजूला इथून जर विचार केला तर आसिफ आणि राजकुमार ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते क्रीजवरती. षटकार किरण यांच्या बॅटमधून आला होता आणि षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं इथून एक मोठी इनिंग त्यांच्यामधून परावर्तित होईल, परंतु तसं घडलेलं नाही आहे. त्यांची विकेट गेली आणि त्यानंतर इथून गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले चेंडूचं केल्या ठिकाणी झालं आहे. चेंडू क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी मार्कवरती राजेश यांना आपण पाहतोय. लेफ्ट आर्म या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. मिड ऑफचा शतक त्या ठिकाणी येतोय. लॉंग ऑनचा शतक सुद्धा आलाय. कॅच ड्रॉप. 2 धावांचा कॉल इथून होताना पाहायला मिळतोय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. रिप्लेमध्ये आपण पाहतोय मिसटाईम स्ट्रोक झाला होता. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल इथून लॉफ्टी ड्राईव्हचा प्रयत्न त्या ठिकाणी दाखवला होता. त्यानंतर लॉंग ऑनचा शतक आला आणि त्याच्या माध्यमातून हा झेल सुटलाय. 10 धावा फलकावरती लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. इथून एक संधी निर्माण करून दिली होती. विकेट प्राप्त होण्याची एक दाट शक्यता होती, परंतु फिल्डिंगची साथ चांगली मिळालेली नाही आहे. चेंडू क्रमांक 3 घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती राजेश यांना आपण पाहतोय. मागील 2 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे. आई जीवदानी विराट टीमचे कॅप्टन आपण प्लीज थोडंसं बाहेर या. कर्णधार आपण बाहेर या.
आहे राजेश ओके यांना आपण पाहतोय आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीममधून ते बिलॉंग करत असत सातत्याने आपण त्यांना पाहिलंय. दोन चेंडूंचा गेला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये 10 धावा स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून अजून इथून आपण पाहतोय जर विचार केला तर पार्टनरशिप बिल्ड झाली तर एक पर्टिक्युलर टार्गेट उभं होऊ शकतं. त्यासाठी इथून स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागणार आहे. चांगला बॉल वेगवान बॉल होता आणि ज्या बॉलला बॉल रिलीज केला गेला ग्राउंड साऊंड मुखामधून एक आवाज आपण पाहिला. एकदा येताना पाहायला मिळते 11 धावा स्कोर काढते नेल्सन फिगर सध्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालाय मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती 11ला 1 अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. उर्वी 11 इलियास तारापूर चिंचणी या टीमची. पुढचा बॉल या ओव्हरमधील लेफ्ट आर्म वरती विकेट राजेश खेळण्याचा प्रयत्न झाला होता इथून स्क्वेअर लेगला. वॉट एफर्ट्स चांगलं जजमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एक सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. बरोबर स्क्वेअर लेगला प्रकाश त्या ठिकाणी होते आणि प्रकाशांचा जर विचार केला तर एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. अप्रतिम. चांगलं स्वतःला इथून कंट्रोल केलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 4थ्या क्रमांकावरती इलियास पठाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठं नाव एक लौकिका साजेसा खेळ ज्यांनी कित्येक वर्ष पाहिलं आहे. अर्थातच इलियास मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11. 11 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजून इथून या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक सध्या प्रगती पथावरती आपण पाहतोय. इलियास आणि आसिफ या 2 बॅटरला इथून जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. या 2 फलंदाजांना इथून शून्यातून विश्व निर्माण करावा लागणार आहे. वरती विकेट राजेश ओव्हर फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला शतशः त्या ठिकाणी येत आहेत. पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय आणि त्या संधीचं सोनं केलंय. चार्ल्स गावड्या त्या ठिकाणी होत आणि एक चांगला झेल टिपला गेलाय. अजून एक विकेट बॉलर ऑन हॅट्रिक. प्लीज लवकरात लवकर मैदानामध्ये दाखवा. भरपूर वेळ या ठिकाणी जातोय. टायमर या ठिकाणी ऑन आहे त्याची सुद्धा नोंद घ्या. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11 या आकड्यावरती 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॅटिंग आणि टीमचा एक्स्ट्रा मेंबर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये येऊ द्या. आमिर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राजेश यांना आपण पाहतोय आणि हॅट्रिक बॉल या ठिकाणी असणार आहे. जी गोलंदाजी त्यांनी केली गेली चर्चा जी केली होती प्रशंसा जी केली होती ते प्रशंसा का केली होती त्याचे एक मूर्तिमंत उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 5 बॉलचं केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती 11. 11 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमधील बॉलिंग ट्रॅकवरती राजेश यांना आपण पाहतोय. ऑन हॅट्रिकची संधी आहे. आतापर्यंत या आजच्या रचनेमध्ये हॅट्रिक आपण पाहिलेली नाही आहे. ही पहिली हॅट्रिक या स्पर्धेची असेल का? बॉलिंग ट्रॅकवरती राजेश हॅट्रिक बॉल घेऊन चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु विकेट किपर बीट झाल्यात आणि त्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. लॉंग स्टॉपला 22च्या रूपामध्ये नशिबाचा चौकार. 4 धावा चौकार.
षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे. आई जीवतानी विराट टीम थोडीशी घाई करा, वेळ भरपूर जातो. इथून अभिजित बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. ओव्हर नंबर 1मध्ये चांगला खेळ त्यांनी दाखवला होता. 15 धावा स्कोरकडे लागल्यात. अभिजित यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. दुसऱ्या बाजूला आसिफ आहेत. इथून विथ बॅट मधून धावा येणं कठीण झालंय. इथून मिसफिल्ड होताना पाहायला मिळाली. एक धाव इथून मिळेल या बॉलवरती. चार्ल्स चेंडूला फील्ड करतील पूर्वी एक धाव या बॉलवरती येते. संघाची धावसंख्या फलकावरती 17वरती जाऊन पोहोचले. क्षमस्वी 16वरती जाऊन पोहोचले. 16 रन्स स्कोरकडे लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे मैदानामध्ये. आसिफ आणि अमीर ही जोडी सध्या आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये मजा येणार आहे. दोन्ही टीमचा जर विचार केला तर एका बाजूला वसई तालुक्यामधून एक संघ बिलॉंग करते आणि दुसऱ्या बाजूला पालघर तालुक्यामधून हा संघ बिलॉंग करतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. निर्धाव चेंडू ठिकाणी हाताळला जातोय. पालघर तालुक्यामधून उर्वी 11 इलियास तारापूर चिंचणी संघ या ठिकाणी बिलॉंग करत असताना आणि दुसऱ्या बाजूला वसई तालुक्यामधून ज्यांनी 40+ क्रिकेटमध्ये सातत्याने आपली छाप सोडले हे क्रिकेटर्स एकमेकांविरोधामध्ये लढत असताना या बॉलवरती समोर फटका खेळण्याचा प्रयत्न शतषक त्या ठिकाणी येत आहेत. त्यांना बीट करून बॉल निघून जाईल लॉंगॉनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. गुड शॉट. आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक अमीर यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. पिचिंगला फॉलो केलं आणि त्यानंतर टायमिंग चांगलं जोडलं होतं आणि या टायमिंगच्या जोरावरती बॉलला सरळ पाठवून दिलं लोंगॉनच्या बाहेर. 22 धावा स्कोरकडे लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अभिषेक आतापर्यंत 1.3 षटकांमध्ये 14 धावा त्यांनी कर्ज केल्यात. त्यानंतर चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं. षटकाराचं उत्तर या ठिकाणी दिलं गेलं. एपिक रिप्लाय त्या ठिकाणी होता. रिवेंज त्या ठिकाणी होती. डॉट बॉलची सॉंग त्या ठिकाणी झाले. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या सध्या फलकावरती 22-22 वरती ही टोटल पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 5 घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती अभिजित. ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला जातोय. शतषक त्या ठिकाणी येत आहेत. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झाले. एक धाव मिळेल या बॉलवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23-5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा अंतिम बॉल आहे या तिसऱ्या षटकामधील. स्कोरकार्डचा जर विचार केला तर स्कोरकार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळते. 23-5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला तर इथून गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये धावा जरूर आल्यात. अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गॅपमध्ये चेंडू निघून जाईल. मास्टर माइंड स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि आसिफच्या बॅटमधून हा चौकार येताना पाहायला मिळतो. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा स्ट्रोक कन्वर्ट केला होता. इथून आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर शफल झाले. त्यानंतर हा स्विच हिटच्या माध्यमातून हा फटका आपण पाहिला आणि शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. 27 धावा स्कोरकडे लागलाय. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. स्कोरकडे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अभिषेक थोडंसं खर्चित साबित होताना आपण पाहिलं कारण मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट त्यांच्या विरोधामध्ये. आता ओव्हर नंबर 4मध्ये पुन्हा एकदा इन्व्हाइट केले गेले गोलंदाजी मार्क होती राजेश ओगे यांना. मागच्या ओव्हरमध्ये 2 विकेट त्यांच्या माध्यमातून मिळवले गेले आणि सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा त्यांना कंटिन्यू ठेवले ओव्हर दी विकेट. स्वर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 28-28. पहिलाच बॉल इथून एक्स्ट्राच्या रूपाने हाताळला जातोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. हरीश पाटील यांना आपण पाहतोय. राजेश एका बाजूला. दोन्ही खेळाडू एकाच संघामधून बिलॉंग करत असताना
रिव्हर्स केल्याचा प्रयत्न झाला होता. इथून बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. एक धाव मिळेल 22च्या रूपामध्ये. 29 फलकावरती लागल्यात. 29 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. षटक क्रमांक 14 सध्या प्रगती पथावरती आहे. राजेश यांना आपण पाहतोय. पहिला स्पेल इकॉनॉमिकल राहिला होता. चांगली गोलंदाजी त्यांच्या मदतीतून राहिली होती. सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय राजेश यांना. दुसऱ्या बाजूला आसिफ आहेत ज्यांच्या बॅट पण आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात आणि सेन्सिबल क्रिकेट ते खेळल्यात. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली होती. चेंडूला फील्ड करेपर्यंत इथून एक धाव मिळेल. एकेरीवरती संतुष्ट लागणार. लेग बाईस चिरपामध्ये ही धाव येताना पाहायला मिळाली. पंचांनी दर्शवलो जी पिचिंग होती ती लेग स्टंपच्या बाहेर होती. इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर होता. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे आणि संघाची धावसंख्या सध्या फलकावरती 30 या आकड्यावरती. 30 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. मागच्या दोन्ही बॉलवरती विथ द बॅटने रन आलेले नाही आहे. लेग बाईज चिरपाने राहून येताना आपण पाहिल्यात. पुढचा बॉल फुल टॉस होता. फ्लोर ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करता आला नाही आहे. वेगळाचा अंदाज घेता आला नव्हता फलंदाजांना. तिथून या बॉलवरती सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 31 सध्या स्कोरवरती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. अजून इथून या ओव्हरमधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. परंतु राजेश यांची कौतुकास्पद कामगिरी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रशंसादायक कामगिरी सध्या आपण पाहतोय राजेश यांची. ओव्हर दी विकेट. इथून हुक शॉट चांगला कन्वर्ट त्या ठिकाणी केला गेला आणि बॉलला सरळ पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. सदतीस धावा फलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी करण्यात आला होता आणि शॉर्ट बॉलवरती हुक शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आसिफ यांच्या बॅटमधून हा षटकार येतोय. तर इथून आसिफला खेळपट्टीवरती राहणं फार गरजेचं आहे. एक पार्टनरशिप चांगलीच मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होताना आपण पाहतोय. 37 धावा फलकावरती लागल्यात. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या सुरू आहे. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल होते हुक शॉट. मागच्या बॉलचा रिप्ले पाहतोय की काय सध्या आपण पाहतोय आणि कौशिक यांच्या स्वागताकरिता हा षटकार. त्रेचाळीसचा फलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. राजेश यांच्या विरोधामध्ये 2 हल्ले आतापर्यंत चढवण्यात आलेत आणि इथून उर्वी 11 इलियास तारापूर चिंचणी टीम मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल 2 बॉलवरती 2 आले. तिसरा येईल का आणि आसिफने इथून संघाला सावरलंय. त्यामध्ये आमिर यांचं सुद्धा एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. शेवटचा बॉल फुल टॉस आणि फुल टॉसवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. चार्ल्स पुन्हा एकदा येत आहेत आणि इथून चार्ल्स कॅच नंबर 2 कंप्लीट करत असताना विकेट जाताना पाहायला मिळते. 43 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक 4. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 43 फलकावरती लागल्यात आणि 43ला 4. कमॉन डीजे. आपण पाहतोय आपल्या फिरकीच्या जादूवरती अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी नाचवलंय आणि खऱ्या अर्थानं एक वन ऑफ द ग्रेट
फास्ट स्पिनर बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. ओव्हर नंबर 5 मध्ये दुसऱ्या बाजूला एक सेट बॅटर तंबूच्या असरला परतला गेलाय. राकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि दुसऱ्या बाजूला अमीर आहेत. 7 बॉलमध्ये 8 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. इथून अमीरच्या फिरकीचा मारा कशा पद्धतीने असेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. अमीरच्या फिरकीवरती इथून चांगला धाव बनवावा लागणार आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये एक पर्टिक्युलर टार्गेट स्कोर कार्डवरती बिल्ड करावा लागणार आहे. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर धावा थोडेसे येत नव्हत्या, परंतु 4थ्या षटकामध्ये राजेश यांच्या विरोधामध्ये 2 षटकार आले आणि तिथून एक संघाला मोमेंटम प्राप्त झालाय. 43 फलकवरती आपण पाहतोय 5व्या षटकाला प्रारंभ झालाय. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. का सहजासहजी तुम्ही संदीप यांच्या विरोधामध्ये स्विच इट खेळू शकत नाही, कारण त्यांचे जे लेग कटर्स असतात भरपूर फिरतात. इथून पहिला बॉल थोडासा पुढे ठेवला होता. पुढचा बॉल या ओव्हरमधील हा बॉल बरोबर टप्प्यावरून फिरवलाय. सरळ बॅटचा वापर करण्यात आला होता. पाय चाललेले नाही आहेत, फुटवर्क इथून काम करत नाही आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्त या ठिकाणी झाल्या. 2 चेंडूंचा केला या ठिकाणी झाला आणि सरळ 2 डॉट बॉल या ठिकाणी हाताळत असताना गोलंदाज मैदानामध्ये संदीप यांना आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्यात आपल्या पार्टनरवरती, ज्या धावा इथून बिल्ड केल्या गेल्यात त्या इथून कव्हर करायच्या आहेत. रिकव्हरी चांगली करायची आहे. बॅकफुटला जाऊन इथून कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॉईंटला शतक त्या ठिकाणी आहे. 1 धाव मिळेल. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय आणि धावसंख्या फलकावरती 44 रन स्कोर काढते आपण पाहतोय. ओव्हर दी विकेट पुढचा बॉल चांगला बॉल त्या ठिकाणी फिरवलाय. ज्या फिरकीची चर्चा आपण करत होतो त्याचं एक चांगलं एक्झाम्पल सध्या मैदानामध्ये देत असताना संदीप यांना आपण पाहतोय. असे गेले कित्येक वेळा मातीच्या खेळपट्टीवरती त्यांनी हा परफॉर्मन्स दाखवलाय. समोर हा फटका खेळला जातोय लॉंग ऑफ 5 डीपमध्ये चेंडूला फील्ड करेपर्यंत. 1 धाव मिळेल या बॉलवरती आणि एकरीवरतीच संतोष ठेवावा लागणार आहे. 45 फलकावरती पाहायला म्हणतात. 5 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल ओव्हर नंबर 5 मधील. सध्या 45 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट बॉलिंग ट्रॅकवरती संदीपला आपण पाहतोय. फक्त दिशा चेंडूला दिले गेले शतक त्या ठिकाणी आहेत. प्रकाश चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव मिळेल. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झाले. 46 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 46 रन्स स्कोर करते लागले गेले. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आई जीवदानी विराट टीम लक्षात घ्या, तुम्हाला एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे, कारण टाईम ऑलरेडी इथून समाप्त झाले. 5 षटकांसाठी 25 मिनिटे दिले गेलेत. त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं फेकायचे आहेत. एक फिल्डर तुम्हाला इथून 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी चार्ल्स यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 46 फलकावरती लागल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचे केले बाकी आहे. जीवदानी विराट टीम घाई करा, भरपूर वेळ या ठिकाणी जातोय. 46 फलकावरती आपण पाहतोय. चार्ल्स गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल बाउन्सरचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. इनफिल्डवरून बॉलला काढले पॉईंटला आणि इथून डीपमध्ये पॉईंट नाही आहे, त्यामुळे इथून या बॉलवरती चांगलाच धावा या ठिकाणी मिळतील. चौकार येताना पाहायला मिळतो या बॉलवरती 4 धावा. पन्नास 49 रन स्कोर करते आपण पाहतोय. 50 फलकावरती लागल्यात. क्षमा 50 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी येतोय आणि यस टेकन. चांगला कॉन्फिडन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती त्या चौकाराचं उत्तर या ठिकाणी दिलं गेलं आहे आणि त्यानंतर ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. गॉन.
50वरती 5 धक्के आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चार्ल्स गावड्या यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सातत्याने अर्नाला गावातून बिलॉंग करत असताना मागच्या 2 ओव्हरमध्ये जे गोलंदाजी आपण पाहिले याआधी संदीप यांना आपण पाहिलं होतं आणि त्यानंतर चार्ल्स यांना आपण पाहतोय आणि दोन्ही गोलंदाज एकाच संघातून बिलॉंग करत असताना आपण सातत्याने पाहिले. केतन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चार्ल्स पुढचा बॉल या ओव्हरमधील इथून आपल्या फॉलो थ्रूमध्ये काय जबरदस्त स्टॉप केला होता. इथून कठीण होतं फॉलो थ्रूमध्ये वेळ फार कमी होता आणि त्या कमी वेळेमध्ये मास्टर माइंड त्या ठिकाणी चार्ल्स यांचा आपण पाहिला. 3 शेड्यूलचं केलं त्यापर्यंत झालं आहे आणि संघाची धावसंख्या फलकावरती 51 रन स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचे 3 बॉल इथून बाकी आहेत. 3 शेड्यूलचं केलेलं बाकी आहे. ओव्हर नंबर 6 मधून स्ट्रायकिंग होती राकेश. गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी केलं होतं. हलकासा लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सॉम त्या ठिकाणी झाले. चांगली आर्म ॲक्शन चार्ल्स यांची आपण पाहतोय. एक स्मूथ रनअप, एक विकेट सुद्धा या ओव्हरमध्ये येताना पाहिले आपण. 51 धावा सध्या स्कोर करते आपण पाहतो. एक चॅलेंजिंग टोटल उर्वी 11 इलियास तारापूर चिंचणी टीमने उभी केलं आहे कारण बॉलिंग अटॅक त्यांचा सुद्धा मजबूत आहे. त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये एक चुरस निर्माण होताना पाहायला मिळेल. या बॉलवरती फटका फसला आहे. इथून प्रयत्न चांगले दाखवले होते. एक धाव मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण झाल्या. शेवटचा बॉल आता इथून बाकी असेल. धावसंख्या फलकावरती 53 रन्स स्कोर करते लागल्यात. तिथून शेवटच्या बॉलवरती आशापेक्षा भरपूर वाढल्यात. शेवटचा बॉल इथून बाकी आहे आणि शेवटच्या बॉलवरती इथून काय घडेल. शेवटच्या बॉलवरती भरपूर काही निर्भर असणार आहे. षटकार आला 59 होतील, चौकार आला 57 होतील, सिंगर आली 54 होतील, परंतु इथून डॉट बॉल आला आहे त्यामुळे इथून धाव मिळणार नाही आहे. शेवटचा बॉल निर्धावाच्या रूपामध्ये येताना पाहायला मिळतोय. 6 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 53च्या घरामध्ये 53 धावा फलकावरती लागल्या. 54 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलं आहे. 54 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. अग्रीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा थरार सध्या आपल्याला अनुभवायला मिळतोय. एका बाजूला आई जीवदानी विरार आणि दुसऱ्या बाजूला उर्वी 11 इलियास तारापूर चिंचणी या 2 टीममध्ये सध्या दोन ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज पहिली रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. उद्याच्या दिवसामध्ये अग्री समाज गट आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं शेड्यूल सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 53 धावा फलकावरती लागल्यात आणि 54 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 54 टू विन असेल. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि त्यानंतर मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे जवळ एक मित्र धनसार गावातील एक सुंदर आवाज व्हॉइस ऑफ धनसार अर्थातच उत्कर्षजी पाटील सर. ओट यू. थँक्यू सो मच.
कोळमडत होता त्यावेळेला आमिर आणि आसिफ या दोन्ही खेळाडूंनी चिंचणीचे एक दिग्गज खेळाडू अंडरआर्म क्रिकेट म्हणा ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा आसिफ मुछाली यांचा इतिहास तपासून पाहिला तर एक काळ असा होता ज्यावेळेला अंडरआर्म क्रिकेटला संपूर्ण राऊंड मैदान असायचं, अक्षरशः खेळपट्टीवरती झोपून टॅप फटके खेळणारे फलंदाज. ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये अनेक वर्ष निलेश फायटर असेल, तदनंतर आपण पाहू शकाल निलेश फायटर संघासाठी ज्यांनी अनेक वर्ष आपली समर्पित दिली ओव्हरआर्म क्रिकेटला तेच आसिफ मुछाले. त्यांच्यासाठी एक वेगळी रिस्पेक्ट आहे. पालघर टेनिस क्रिकेटमध्ये मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला आपण पाहतात हरेश पाटील असतील, अनिल घरत, प्रकाश पाटील, अभिजित सुर्वे, तदनंतर ॲलन, तदनंतर संदीप खरवत हेही नाव चर्चेत राहिले. सातत्यानं ज्या वेळेला आई जीवदानी विरार संघ आपल्याला पाहायला मिळतो, ऑलमोस्ट सत्यनारायण कोपरी जो सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ आहे त्यातले बरेचसे खेळाडू ज्यामध्ये मी उल्लेख करतोय हरेश पाटील असतील, राजेश ओगे असतील, अनिल घरत असतील, तदनंतर आपण पाहतात संदीप खरवत असतील, हेमंत पाटील यांना आपण पाहू शकाल. एक चांगली मॅच बघायला मिळेल. एका बाजूला वसई विरारचं क्रिकेट 40+ तर एका बाजूला पालघरमधलं उर्वी इलियास याही संघाची तेवढीच चर्चा राहील आहे. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये अगदी या पहिल्या रजनीमध्ये आलेल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय पुन्हा एकदा स्वागत. अनेक वर्षाचं स्वप्न 2021ला कोविडच्या वेळेला राहिलेलं स्वप्न हे स्वप्न होतं आणि तदनंतर 2025ला सत्यात उतरवून दाखवलं. अर्थात आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे थरार. मग त्यावेळेला ऑल ओव्हर महाराष्ट्र आगरी समाज खेळणार होता. मग रायगड असो, कर्जत असो, डोंबिवली असो, पनवेल असो, जिथे सर्व आगरी मंडळ ग्रामस्थ रविदादा आणि त्यांचे सर्व साथी निमंत्रण पत्रिका आणि संघाची जमवाजमव सगळं क्लिअर झालं होतं. परंतु मग 21 मार्च आला आणि तदनंतर खऱ्या अर्थानं सगळं काही ठप्प पडलं आणि मनुष्याला खऱ्या अर्थानं या कोविडनं शिकवलं की आयुष्यात पैसाच मॅटर करत नाही, आयुष्यात वेळ आणि तुम्ही कमवलेली माणसं हेही खूप महत्त्वाची असतात. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात त्या कोविडनं सर्व काही गोष्टी बदलवल्या. मुंबई कधी न थांबणारी, कुणासाठी न थांबणारी, एक एक सेकंदाने मुंबई बदलणारी ती मुंबई ठप्प झाली होती आणि हे कोविडचा तो काळ होता. खऱ्या अर्थानं आपण पाहतात सगळ्या काही गोष्टी येतात, सगळ्या काही गोष्टी होऊन पुन्हा एकदा जातात, वेळ निघून जाते आणि पुन्हा एकदा एक चांगले सुवर्ण दिवस प्रत्येकाला बघायला मिळाले. परंतु कोविडच्या दिवसामध्ये समजलं की आयुष्याचा चित्रपट हा 2 दिवसाचा आहे. एक दिवस येण्याचा आहे, एक दिवस जाण्याचा आहे. ज्यामध्ये तुम्ही ते आयुष्य जगलात त्यामध्ये तुम्ही कसं जगलात हे खूप महत्त्वाचं असतं. जाऊया मॅचकडे जिथे अनिल प्रशांत दुमाडा आणि अनिल घरत हे 2 फलंदाज दाखल झालेत. संदीप खरवत हेही एक चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु जे अनिल घरत ज्यांचा मी उल्लेख करत होतो ते जर या मैदानाच्या आतमध्ये 6 षटकं खेळलात तर मग या प्रतिस्पर्धी संघाला ते घाम फोडू शकतात. ही गुणवत्ता आहे त्यांच्याकडे. मैदान कुठलंही असो आणि त्याचा षटकार कितीही लांब असो, अनिल घरत नॉट मॅटर, ज्यांच्याकडे एक चांगले तंत्रशुद्ध फटके आहेत. एका बाजूला प्रशांत दुबाडा, हरेश्वर पाटील म्हटलं की सत्यनारायण कोपरी पुन्हा एकदा नाव घेतलं जातं आणि तेच आपल्याला बघायला मिळतील. 36 बॉल आहेत आणि या 36 बॉलमध्ये 54 धाव्यांची गरज. चला स्पीडअप, जास्त वेळ घेऊ नका. उद्याच्या दिवसात आगरी समाज हे संघ आपल्याला बघायला मिळतील ज्यामध्ये 2 ग्रुप असतील आणि चांगल्या मॅचेस त्याही बघायला मिळणार आहेत. आई भवानी धनसार हाही संघ उतरताना बघायला मिळेल. सर्व काही अंडरआर्मचे खेळाडू उद्या ओव्हरआर्म क्रिकेटच्या परिपटलावरती बदल स्वतःमध्ये करायला हवा आणि आई भवानी संघ उद्या दाखल होईल ज्यामध्ये धवल पाटील असतील, सिद्धार्थ पाटील असतील, सुयोग पाटील असतील, मयूर पाटील असतील, दिग्गज क्रिकेटपटू उद्याच्या दिवसात तुम्हाला बघायला मिळतील. मॅचला इथे सुरुवात होते. नाना पाटेकर यांचं स्वागत होते. ज्युनियर नाना बोलका बाहुला म्हणून सातत्यानं मोठमोठे इव्हेंट्स कव्हर करत असतात. नाना तुमचं स्वागत आहे. तुम्ही इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. मॅचला सुरुवात होईल. पहिलाच बॉल कलात्मक. मी म्हटलं ना अनिल जे फलंदाज आहेत त्यांच्याकडे ही गुणवत्ता आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोक केला इंटू द गॅप, प्रेझेन्स ऑफ माइंड आणि इथे प्रयत्न तर केलाय फलंदाज. धावसंख्या फलकावरती पहिल्याच बॉलवरती 3 आकार. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. 1 बॉलचा खेळ झालाय, 3 धावा धावफलकावरती आहेत. स्कोर कार्डला जर आपण तपासून पाहिलं तर अनिल घरत यांनी बॉलला फक्त दिशा दिली. फक्त दिशा देत असताना 3 धावा. तुमच्याकडे चांगलं टायमिंग जर असलं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड्स असलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनिल घरत हे फलंदाज त्यासाठी योग्य आहेत.
आई जीवदान विरार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती आसिफ मुच्छाले एक जबरदस्त गोलंदाज, गुणवंत खेळाडू. असे खेळाडू एका शतकात होतात आणि त्यातले आसिफ मुच्छाले आपल्या पालघरचे क्रिकेटपटू, ज्या पालघरला ज्यांनी एक चांगलं क्रिकेट दाखवलं. पुढचा बॉलवरती ऑन दी अप आले, बॉलला खेळलं, क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि बॉल चाललाय षटकाराच्या बाहेर. चेंडू मिड विकेटला क्लिअर करणारा संधी होती, परंतु संधीचं सोनं नाही करता आलं. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, मिळतील धावा 6 षटकार. थँक्यू सो मच. इथे नाना यांचं प्रेम मिळतं आमच्या समालोचनाला सातत्यानं, ते आत्ताचं नव्हे, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय त्यांचं आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या फलकावरती 2 बॉलचा खेळ झालाय, 9 धावा. गोलंदाज आसिफ मुच्छाले यांच्या विपक्षात आक्रमण, बॉल आता बऱ्याच काळ हवेत. बघा संयम महत्वाचा असतो. तुमच्याकडे ते संयम जर नसला मग या गोष्टी होत आहेत. तुम्ही मागच्या बॉलवरती एक तुम्हाला संधी मिळाली होती, जीवनदान मिळालं होतं, कॅच सुटला होता आणि तदनंतर त्या कॅचचं तुम्हाला रूपांतर मोठ्या इनिंगमध्ये नाही करता आलं. बघा बॉल अगदी पिचिंग आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स, फलंदाजाला रीड केला आसिफ मुच्छाले यांनी. फलंदाज प्रशांत दुमाडा बॅक टू द डगआउट दाखल झालेत. हरेश्वर पाटील अर्थात हरेश आपल्याला पाहायला मिळतील. चांगले फलंदाज आहेत, गुणवंत फलंदाजमध्ये त्यांचं देखील नाव घेतलं जातं. मेरिटवरची फलंदाजी कशी करावी हे हरेश आणि अनिल घरत या जोडीनं अनेक वेळा आई जीवदाने विरार या संघासाठी दाखवलंय. आता मागे काय झालं याला महत्त्व देऊन नाही चालणार. तुम्हाला या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. एका बाजूला उर्वी इलियास तारापूर चिंचणीचा संघ बघायला मिळतोय, एका बाजूला आई जीवदाने विरार. दोन्ही संघ तुल्यबळ आणि दोन्ही संघांमधलं चाललेलं घमासान आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी 40+ मध्ये. आज 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. अगदी पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना, तदनंतर एक सामना, त्यातून क्वालिफाय कोण होणार हे अनेक प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. सध्या धावसंख्या फलकावरती 9, गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती पुढील बॉल. आसिफ मुच्छाले शांत डोक्यानं कार्यक्रम करण्यात एक्सपर्ट, जे फारसं काही मैदानाच्या आतमध्ये तोंडाने बोलत नाही, अगदी शांत संयमानं त्यांच्या गोलंदाजीनं फलंदाजीनं उत्तर देणारं नाव आसिफ मुच्छाले. सॉफ्ट हँडनं महत्त्वाचं आहे. तुम्ही पहिली धाव आत्मविश्वास इथून 1नं सुरुवात केली आणि बिल्डअप केलं आपल्या इनिंगला. जिथे 4 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 10. इक्वेशन तपासून पाहिलं तर सध्या आता चेंडू असतील तुमच्याकडे ते म्हणजेच 32 आणि 32 बॉलमध्ये तुम्हाला काढायचे ते म्हणजेच 44. चांगलं क्रिकेट. गोलंदाज तयार अनिल घरत. फलंदाज अनिल घरत यावेळेला बॉलला स्टिअर केलं. चेंडू मात्र शॉट थर्डमॅनला रोहित पाटील अर्थात रोया, उर्वी 11 म्हटलं की रोया यांचं नाव घेतलं जातं. एका बाजूला इलियास पठाण. पालघर टेनिस बॉल क्रिकेटवरती भरपूर वर्ष ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं आणि बाप मुलगा एकत्र क्रिकेट खेळताना देखील आपण त्यांना पाहतो. राहिल पठाण त्यांचे चिरंजीव. अंडरआर्म म्हणा ओव्हरआर्म म्हणा चांगलं क्रिकेट आहे. आणि हे असे कीर्तिवंत खेळाडू जे योगायोगानं बाप लेक एकत्र खेळणं हाही एक वेगळा भाग्याचा भाग आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळले. लॉंग ऑफला खेळाडू टाईनं डायरेक्ट हिट लागलाय. पंचांनी 3ऱ्या पंचाकडे पाठवून दिला हा निर्णय की जे काय झालं असेल ते आता तुम्ही बघा. धावसंख्या फलकावरती इथून हरेश्वर पाटील अगदी कॉन्फिडन्स आहेत की ज्यांना माहिती आहे की मी ती स्लाईड केलं आहे बॅट, आणि तिथून त्यांनी म्हणून दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. आता या बॉलवरती नक्की काय घडलंय आधुनिक काळात? यस ऑल राईट. जिथे हरेश्वर पाटील मी म्हणालो ना तुम्हाला की ते कॉन्फिडन्स होते की मी पोहोचलोय तिथे. आता निश्चित स्वरूपात 3रे पंच काय दर्शवतील. यूट्यूबचा जमाना आला. यापूर्वीचं क्रिकेट आज जे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात यांच्या यंग वयामध्ये यूट्यूब नव्हतं, त्यावेळेला यांनी अनेक मैदानं गाजवली. आजचं क्रिकेट असं चाललंय सोशल मीडियावरती नॉट आउट, NOT नॉट आउट जो मी उल्लेख करत होता. आजचं क्रिकेट असं आहे की एखादे युवा खेळाडू तरुण खेळाडू चांगली फलंदाजी केली 2 ते 3 षटकार मारले की इंस्टाग्रामवरती रील येते. परंतु या खेळाडूंनी अख्खा जमाना गाजवला. एक काळचा असा होता जिथे MRAचे बॉल वापरले जायचे, षटकार विटकार कमी असायचे आणि त्यावेळेला यांनी क्रिकेटची मैदानं अगदी पिंजून काढली. परंतु आज हे इंटरनेटचं जग आहे, आंतरजालचं जग आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. अमीर यांनी अतिशय चांगली हिट केली होती परंतु बॅट स्लाईड झाली. जिथे अक्षय मोरे आहेत
ओमसाई स्पोर्ट्सचे स्ट्रीम ऑपरेट करत असताना अगदी कमी कालावधीमध्ये ओमसाईने देखील उंच गरुड झेप घेतली आणि सध्या पालघर जिल्ह्यामध्ये हेही चॅनल प्रत्येकाला हवंसं वाटणारं राहिलं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतंय. 12 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फलकावरती जाऊन पोहोचतोय 13 धावा या धावफलकावरती आहेत. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर नेम आसिफ भाई. यस, भरत यांना पण पाहत आहेत. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या 13, एक गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. 30 बॉल आणि 41 धावा. मॅच खूप असा लांब गेलेला नाही बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. मी म्हणेन जर तुम्ही संयमानं चांगलं क्रिकेट दाखवलं तर 30 बॉल 41 या भल्या मोठ्या मैदानात होऊ शकतात. भरत चिखलीकर हेही नाव चर्चेतलं राहिलं टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती. रचनात्मक बघा, यावेळेला तुम्ही खेळण्याचा दृष्टिकोन कसा होता, तुम्ही फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणी नाही, त्या अनुषंगानं अनिल घरत यांचा प्रयत्न तोच होता की थोडंसं शफल होऊ, ऑब्स्टिकला येऊ आणि तदनंतर त्या बॉलला हुक किंवा मग पूलमध्ये हापम पूल खेळू आणि तदनंतर धावसंख्या तिथे मिळतील. परंतु गोलंदाज देखील त्याच ताकदीचे आहेत ज्यांनी फलंदाजाचं माइंड रीड केलं, त्यांना फॉलो करत चांगली गोलंदाजी अगदी शरीरात केला तो मारा. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इलियास पठाण यांची फेकी येईल तद्वरती आपण पाहत आहेत. पंच पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतील. अनिल घरतची बॉडी लँग्वेज सांगते की तिथे थोडंसं व्यत्यय आलंय की काय. तिसरे पंच पुन्हा एकदा जोडले जातील आणि दर्शवतील की मैदानाच्या आतमध्ये काय झालंय. आई जीवदानी विरारा संघ आपण पाहतो. एका बाजूला उर्वी 11 इलियास, तारापूर, चिंचणी हा संघ आपण पाहू शकाल. नॉट आउट, NOT नॉट आउट. योग्य रीतीने तिसरे पंच देखील जोडले गेले आणि पंच दर्शवतात की हा फलंदाज पुन्हा एकदा सेफ झोनमध्ये बसलेत. हरीश आणि अनिल हे दोन असे फलंदाज आहेत जे सिंगल डबल याही खेळाला तेवढंच महत्त्व देतात जेवढे ते षटकार चौकारामध्ये डिलिंग करतात. ह्या महत्त्वाच्या आहेत. बघा, रिप्लेच्या माध्यमातून अक्षय पुन्हा एकदा तुमच्यासमोर घेऊन येतात. धावांची गती तपासून पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 वरती. 28 बॉल आणि 28 मध्ये 40, 12 धावांचा तफावत. भरत चिखलीकर गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळेला फटका खेळलाय. मी म्हटल्याप्रमाणे हरेशकडे ती गुणवत्ता आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला, नाही थांबणार. अमीर फक्त बॉलला उचलतील आणि पुन्हा एकदा गोलंदाजाकडे फेकतील कारण धावसंख्या तिथे मिळाल्या 4. चौकार. कौशिक यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर गीतांची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते. मी जो त्यांचा मगाशी देखील उल्लेख केला, तुम्ही ज्या कलेमध्ये एकदा उतरलात तर 100% आणि पूर्णता उतरा. मग विजयाची फिकीर करू नका की तुम्हाला सक्सेस मिळेल. जर तुम्ही प्रामाणिक असाल तर सक्सेस तुमच्याकडे चालत येईल. आणि डीजे कौशिक एक तुमची एक चांगली सुरुवात आहे. फटका पुन्हा एकदा बिटवीन द गॅप. यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू ठेवला त्यांना बीट करत, परंतु आमिर यांना स्किल्स चांगली दाखवली. आमिरची ओळख देखील आहे. ॲक्युरेट फेकी या सर्व गोष्टी बघायला मिळाल्या. हरेश पाटील यांचा प्रयत्न होता तिसरीचा. अनिल घरत यांनी सांगितलं की ना मुन्ना ना, इथे रिस्क घेऊन नाही चालणार. धावसंख्या फलकावरती 20 आणि 1 धक्का अशी स्थिती बघायला मिळते. 54 धाव्यांचं टार्गेट तुम्ही ठेवलंय. त्या अनुषंगानं बघा, इथून तुम्हाला पार्टनरशिप महत्त्वाची आहे. जे राकेश प्रशांत धुमाडा जे होते ते लवकर बाद झाले आणि तदनंतर हरेशनं एका बाजूला खांद्याला खांदा दिला आणि सध्या दोन्ही फलंदाज सिंगल डबल मध्ये एक मोठा चौकार. त्या अनुषंगानं धावा चांगल्या धावतात. पुढचा बॉल याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल. हरेश यांनी स्वतःला ऍडजस्ट केलं, तदनंतर बॉलला पाठवलं. चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गगनाला गवसणी घालणारा आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा आलाय देखणा 6.
कर्जतचा बुलंद आवाज अर्थात अजय गायकवाड. आज तुम्हा सर्वांना त्यांच्या आवाजानं वेळ लागलाय. हळद कुणाचीही असो, अजय गायकवाडची गाणी वाजली जातात आणि त्यांच्याच मधुर आवाजानं, पहाडी आवाजानं गायलेलं गीत. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, बॉल गलीला. इथे क्षेत्ररक्षकांसाठी थोडीशी कसरत चाललंय. धावांचा वेग आहे, धावांचा ग्राफ आहे, तो उंचावत चाललाय. पहिल्या षटकात देखील धावा आल्या, दुसऱ्या षटकात देखील हरेश यांची बॅट बोलायला लागली. अनिल घरत यांचा संयम बघायला मिळाला. महत्त्वाचं आहे, एका बाजूला जर तुमच्याकडे सेहवाग असेल तर राहुल द्रविडनं सिंगल डबलचा खेळ पत्करणं गरजेचं आहे आणि सध्या ते मुख्य खेळपट्टी बघायला देखील मिळालं. 2 षटकांचा खेळ संपला, 14ची सरासरी अगदी योग्य रीतीनं. धावसंख्या 28. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना रिफ्रेश करणारं कौशिक डीजे यांचं सुंदर गीत. केतन दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. सध्या 2 षटकांचा खेळ जो असायला हवा होता, जो पॉवर प्लेचा होता, जिथे हरेश पाटील आले आणि 6 बॉलमध्ये 17 धाव्यांची झंझावती खेळी, जी अत्यंत महत्त्वाची होती आणि त्यांनी तो खेळ दाखवला. रिक्वार्ड रन रेट आता 6.50, म्हणजेच ज्या तुम्ही पहिल्या 2 षटकाच्या धावा खेळल्या ना त्या महत्त्वाच्या होत्या. फटका समोरच्या दिशेने, अगदी जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, परंतु लॉंगॉनला बॉलला प्रोटेक्ट देत असताना सिंगलच मिळाली. 29 धावा. अनिल घरत सातत्याने त्यांना पण आक्रमक होताना बघायला मिळालं, परंतु त्यांचे साथीदार जे हरेश पाटील आहेत ते चर्चेत राहिले. त्या अनुषंगाने आता ते जबाबदारी घेत आहेत, सिंगल डबलचा खेळ स्वीकारतात. याही वेळेला बॉल खेळलाय स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध बॉल निघून जाणार, सीमा रेषा पार, चेंडू चौकार. टीम आहे. तदनंतर आमचे साथी गुणलेखक देवांश आणि तदनंतर नाना यांना पण पाहू शकाल. माणिक म्हात्रे आणि संपूर्ण आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीची कार्यकारिणी मंडळी, त्यांचा आम्ही आभार मानतोय, ज्यांनी या स्पर्धेसाठी एक अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म सेट केला संपूर्ण पालघरच्या क्रिकेटला. ज्या पालघरमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा रात्रकालीन बंद होत होत्या त्यावेळेला आगरीपाडा यांनी सांगितलं की टेन्शन घेऊ नका, येणाऱ्या 25 ते 29 या तारखेमध्ये आगरीपाडाची चॅम्पियन्स ट्रॉफी येते. तुम्हाला पुन्हा एकदा नाईट क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळेल. बॉल भरपूर बाहेरचा राहिला आणि पंचांनी त्या बॉलला वाईट, इलियास पठाणने देखील ॲग्री केलं की तो बॉल इथे वाईड आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतात फिल्डिंग टीम. तुम्हाला इथून रिव्ह्यू एक आहे, तो रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुढे एक्सटेंड होईल. जर तो रिव्ह्यू इथे अनसक्सेस राहिला तर मग पुढे येणाऱ्या काळात तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. तिसरे पंच जोडले जातील वॉर रूममध्ये. DRS मध्ये अक्षय मोरे पुन्हा एकदा त्या बॉलची शहानिशा करून दाखवतील पंचांना. अगदी हरेश्वर पाटील होते. 7 बॉलमध्ये 21 धाव्यांचा एक जबरदस्त खेळ. तुम्ही संघासाठी किती महत्त्वाचे खेळाडू आहात ते फक्त म्हणून चालत नाही, तुम्हाला तो खेळ मैदानाच्या आतमध्ये जाऊन करून दाखवायचा असतो. हरेशने सांगितलं यस, हीच ती योग्य वेळ होती. प्रशांत लवकर बाद झाले आणि ड्रायव्हिंग सीटवरती मला बसण्याची संधी मिळाली आणि गाडी अगदी वेगानं हाताळली. जबरदस्त क्रिकेट. तिसरे पंच पाहतात तो बॉल वाईड आहे का, आणि अक्षय मोरे त्यांचं काम अगदी चोख पद्धतीनं. हर्षद घरत कौतुक करावं तेवढं कमी आहे. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क. पालघरमध्ये मी कुश चौधरी यांचं नाव घेत असतो, अनुराग चव्हाण यांचं नाव घेत असतो, तदनंतर मनीष निजाई यांचं नाव घेत असतो, तदनंतर कपिल पाटील असतील, मुनीत कुडू असतील यांचं नाव घेतलं जातं आणि त्यांच्या साथीनं त्याच लिस्टमध्ये आता हर्षद घरत हेही नाव जोडलं जाईल. कॅमेरा वर्क तुमच्या अगदी स्मार्टफोनवरती, स्मार्ट टीव्हीवरती 3Dचा गॉगल लावला तर जणू काही मोबाईल तुमच्या अंगावरती तो बॉल येतोय की काय, असं हे तुमच्या कार्यानं तुमची दखल घेतली जाते. कुणाल म्हात्रे आहेत, कुणाल माणिक म्हात्रे, एक स्वतः आयोजकांच्या लिस्टमध्ये भरपूर परिश्रम घेतलेत त्यांनी. मागचा 1 महिना झाला या स्पर्धेची चर्चा होत होती आणि डे नाईट आयोजन म्हटलं की तेवढंसं सोपं नसतं. वॉर रूममध्ये निश्चित स्वरूपात चर्चा चालू आहे. तिसरे पंच वेळ घेतात कारण महत्त्वाचा क्रुशल डिसिजन. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फलंदाज शफल झाले. बघा आधुनिक काळात क्रिकेट कसं बदललं. पहिले व्हाईट बॉलच्या लाईनवरनं बॉल गेला म्हणजे तो व्हाईट बॉल असायचा.
आजचं टेनिस बॉल क्रिकेट फक्त खेड्यापाड्यातलं राहिलेलं नाही, या टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी उंची प्राप्त झाली. स्ट्रीट टू स्टेडियम आज ISPL सारखी स्पर्धा आपण पाहताय. गोलंदाज तयार, थोडासा कट करायचा होता बॉलला, लेट झाले आणि त्या अनुषंगाने बॉल देखील डॉट झाला. सगळं काही योग्य चालू होतं, रचनात्मक खेळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही एक चौकार खेळला होता, त्यानंतर 2 बॉल डॉट आले, म्हणजेच त्या चौकाराचं महत्त्व विसरले. 20 बॉल आहेत आणि 20 बॉलमध्ये 21 धाव्यांची गरज. पुढचा बॉल स्टेप आउट झाले होते, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. रोहित पाटील रोया आपल्याला पाहायला मिळाले. अति घाई आणि संकटात नाही, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असाव्यात परंतु घाई करताना थोडंसं सावरता नाही आलं. इलियास पठाण यांनी नाराजगी व्यक्त केली की रोहित पाटील इधर 2 रन नहीं था, आपने दे दिया. आणि बॅटिंग करणारी टीम सांगते की कुबूल आहे, आम्हाला त्या पाहिजेच आहेत. 19 मध्ये आता 19ची गरज. सामना हळूहळू करत असताना विरार संघ आपल्या बाजूने नेत चाललाय. महत्त्वाचं काय होतं, पार्टनरशिप. कुणाल जी पार्टनरशिप होत राहिली, ज्यामध्ये आता 35 धावा. धावसंख्या फलकावरती याही बॉलवरती 2 मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. 37 धावा, 18 बॉल आणि 17ची गरज. विरार संघ सध्या लीड करते या मॅचला. एसयूपी जो संघ आपल्याला पाहायला मिळाला, त्या संघाच्या एका प्रतिनिधीला विनंती करतो की जर आपण इथे असाल तर कुणाला बॉलमध्ये आता 17 धाव्यांची गरज. 54चा पाठलाग होता, जिथे अनिल घरत 5 बॉल आणि 5. खूप कमी वेळा असं त्यांचं स्कोर कार्ड असतं आणि त्यावेळेला ते संयम खेळतात. येणारी 2 षटकं तुम्हाला 11 मिनिटामध्ये फेकायची आहेत, लक्षात घ्या. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटामध्ये फेकणं लाजमी आहे. 6व्या षटकात जर 25 मिनिटं संपूर्ण झाली असतील, टीम मीटिंग जास्त घेत आहे. मॅच क्रुशल मुवमेंटला अगदी बरोबर आहे. लाख मोलाची स्पर्धा ज्यामध्ये सामना महत्त्वाचा आहे, परंतु तुम्हाला आता येणाऱ्या काळात 2 षटकं ही 10 मिनिटामध्ये पूर्ण करणं आहे. आणि जर ती नाही झाली तर मग एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल. बॉलला तर खेळलंय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. डीप मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध जे खेळाडू तैनात ठेवले, त्याला फील्ड डिसिजन तपासून पाहिलं ना तर उजव्या हाताच्या फलंदाजाला अगदी भिंत बांधलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती इलियास पठाण, सध्या चर्चेतलं नाव हेही राहिलं. यांनी देखील क्रिकेटची सेवा चांगली केली, ज्या पद्धतीने माणिक म्हात्रे यांनी केलंय आगरीपाडासाठी. धावसंख्या फलकावरती सध्या जाऊन पोहोचते. फलकावरती आतापर्यंत सिंगलच मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने धावांची गती तपासून पाहिली तर सध्या फलकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली, यस सिंगल. यावेळेला फटका केला, इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय. पंच दर्शवतील की तिथे षटकार आहे की चौकार आहे. 1 बाउन्स ओव्हर दी रोपनं बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आज उर्वी इलियास पठाण जो संघ आहे तो संघ थोडासा अडचणीत आला. खूप कमी वेळा असं चित्र बघायला मिळतं की उर्वी इलियास संघ पहिल्या डावामध्ये थोडासा बाद होता ना, परंतु विरारच्या संघाची ताकद आहे. आम्ही विरारवरनं पालघरला का आलोय तर पालघरचे दादा संघ आहेत, त्यांना आम्ही नतमस्तक शरणागती पत्कारून दाखवू शकतो, ही गुणवत्ता आहे. पुन्हा एकदा हरेश्वर यांच्या बॅटमधनं बॉल रोहितला बाय बाय करत बॉल चाललाय.
टॉस बॉक्समध्ये जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या चहूबाजूला आता एकच नाव, ज्याचं नाव आहे हरेश पाटील. सुपर बॅटिंग, अतिशय सुंदर, अद्वितीय, नयन चक्षु नयनरम्य फलंदाजी. काय फटका केला, अगदी शफल झाले. ऑफस्टिकच्या बाहेर मला तरी वाटतं व्हाईट बॉलवरती, ज्या व्हाईट बॉलच्या लाईनवरती आले आणि तदनंतर बॉलला हुक केलं आणि 6 धावा बुक देखील केल्या. धावांची गती फलकावरती 50-54 धाव्यांचं टार्गेट. पुन्हा एकदा ऑन दी अप, समोर ऑफ ड्राईव्हमध्ये बॉलला खेळत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51. आता उघ्या 3ची गरज. इलियास पठाणचा शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉलचा करपूस समाचार आणि चेंडू सीमा रेषा पार. चांगली फलंदाजी केली. अनिल घरत यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील आता हात खोलले तिथे. क्षेत्ररक्षक डीपमधून बॉलला प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मिळणार तर फक्त सिंगल आणि धावसंख्या 52. हरेश पाटील 32 धाव्यांवरती खेळतात. या मॅचमध्ये 54 धाव्यांचं टार्गेट ठेवलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने ज्यांनी खेळ केलाय. शॉर्ट बॉल होता, त्या बॉलला व्हाईट बॉलसाठी सोडलं गेलं आणि धावसंख्या आता जर तपासून पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजे 53. स्कोर आर लेवल इथे आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत धावा बरोबरी सुटल्या. आता फक्त एका धावेची गरज आहे. जीवदानी विरार या संघानं अतिशय सुंदर खेळ केला आणि विजयाचा शंखनाद, विजयाचा झेंडा आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिल्या मॅचमध्ये, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ज्यांच्या बॅटमधनं अगणित धावा आल्या, अर्थात आपण पाहू शकाल हरेश पाटील ज्यांनी 33 धावांचा खूप सुंदर खेळ केला आणि त्यांचं इथे मॅन ऑफ द मॅच या किताबासाठी त्यांचं नाव इथे जाहीर होते. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्याकरिता माणिक म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ती मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. दोन्ही संघांनी विनंती करतो की आपण हस्तांदोलन करूनच मैदानाचा ताबा सोडायचा आहे. हँडशेक करा आणि तदनंतर मैदानाचा ताबा आपण सोडणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. टॉस झाल्यानंतर अवघ्या